नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी श्रेयश कोडे तुमचं कोडे क्लासेस अकॅडमी या युट्यूब चॅनल कडून सहर्ष स्वागत करतो। आज आपण जॉमेट्री मध्ये पाचवा धडा कोऑर्डिनेट जॉमेट्री हा धडा बघतोय। त्यातील आपलं पाचवं लेक्चर आहे। याच्यामध्ये आतापर्यंत आपण प्रॅक्टिस सेट 5.2 बघत होतो, त्यामध्ये लास्टचे काही एक्झाम्पल राहिले ते आपण आज सॉल्व्ह करू। ठीक आहे, त्याआधी काही फॉर्म्युला बघितलेले आपण, जसे की डिस्टन्स फॉर्म्युला बघितलेला। डिस्टन्स फॉर्म्युला d रूट मध्ये x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर। त्याच्यानंतर आपण बघितलेला सेक्शन फॉर्म्युला। सेक्शन फॉर्म्युला मध्ये जो फॉर्म्युला बघितला होता तो काय होता, x m x2 प्लस n x1 अपॉन m प्लस n, आणि y कोऑर्डिनेट साठी होता m y2 प्लस n y1 अपॉन m अधिक n। त्यानंतर मिड पॉइंट फॉर्म्युला x1 अधिक x2 आपण भागिले 2, आणि y कोऑर्डिनेट साठी होता y1 प्लस y2 भागिले 2। त्यानंतर सेंट्रॉइड फॉर्म्युला होता। सेंट्रॉइड फॉर्म्युला त्रिकोण जो असतो, त्रिकोणामध्ये सेंट्रॉइड असतो, त्याचा फॉर्म्युला होता x1 अधिक x2 अधिक x3 भागिले 3 आणि y1 प्लस y2 प्लस y3 भागिले 3। तुम्ही जुने व्हिडिओ बघितले असतील तर तुमच्या लक्षात येईल ते। तर आपण एक छोटीशी रिव्हिजन केली। हे चारच फॉर्म्युला वापरायचे, चार फॉर्म्युला वापरून आपण 5.2 सोडवतोय। त्याच्यामध्ये आपले ह्याच्यावरचे 7 क्वेश्चन झाले। आता आपण 8व्या क्वेश्चन पासून स्टार्ट करू। 8वं क्वेश्चन काय दिलं आपल्याला की इन ट्रायंगल एबीसी नावाचा एक ट्रायंगल आहे, जी इज द सेंट्रॉइड। जी काय आहे, सेंट्रॉइड आहे। इफ ए जो आहे तो काय दिला आपल्याला -14, -19, आणि बी दिलाय 3,5। मग आपल्याला सी चे कोऑर्डिनेट हुडकायचे। आपण एक डायग्राम काढू। असं त्रिकोण काढला आपण ए बी सी, त्याचा जो सेंट्रॉइड आहे तो जी आहे। सेंट्रॉइड जी ने डिनोट केला जातो। त्यानंतर एक दुसरा ऑर्थो सेंटर असतो, अल्टिट्यूड ने तो बनवला जातो, तो ओ ने डिनोट केला जातो। आपला जी आहे इथं आपण सोल्युशन लिहिणार। ठीक आहे, इथं आपण लिहिणार लेट्स अज्यूम, नेहमीसारखं लेट्स अज्यूम अबाउट डाटा ऍज, इथं आपण ए घेणार, a -14, -19 इज इक्वल टू x1 y1। त्यानंतर b काय मानू आपण, 3,5 जो दिलेला आहे त्याला आपण काय मानू, b x2 y2। त्याच्यानंतर आपल्याला जो g आहे, c माहित नाहीये, c ला आपण मानू x3, y3। आणि त्यानंतर जो g आहे, g ला काय मानू आपण -4, -7 इज इक्वल टू x, y। त्याला नीट बघा, याला मी नाव देताना कशी x, y दिले का, त्या सेंट्रॉइड फॉर्म्युला मध्ये कसं असतं, x इज इक्वल टू x1 प्लस x2 प्लस x3 भागिले 3। ते सूत्रचा विचार करून याला नाव दिले। त्याच्यामुळे काय होईल, आपल्याला सूत्र पुन्हा डबल लिहावं लागणार नाही, किंवा सूत्रामध्ये काय बदल करावा लागणार। की सेंट्रॉइड जे आन्सर असतं ते आन्सरला मी x आणि y दिले, आणि जे बाकीचे जे कोऑर्डिनेट्स असतात त्याला काय दिले आपण, x1 x2 x3 असे दिले। x1 y1 x2 y2 आणि x3 y3। मग इथं आपण लिहायचं टू फाइंड कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट। आपल्याला काय करायचं, जो सी पॉइंट आहे त्याचे कोऑर्डिनेट्स काढायचे। सी पॉइंटचे काय काढायचे, कोऑर्डिनेट्स काढायचे, बरोबर। मग फ्रॉम किंवा टू फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट सी बाय युजिंग सेंट्रॉइड जी। इथं बघा आपण काय लिहिले, लाईन काय लिहिले, टू फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट सी। आपल्याला पॉइंट सी काढायचे, त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत ते काढायचे बाय युजिंग द सेंट्रॉइड जी। त्याचा जो ट्रायंगल आहे, ट्रायंगल एक सेंट्रॉइड असतो, सेंट्रॉइड वापरून आपल्याला काय करायचं आहे, तो कोऑर्डिनेट काढायचे सी चे। मग आपण लिहिणार वी नो द सेंट्रॉइड फॉर्म्युला इथं आपण काय लिहिणार, x इज इक्वल टू x1 प्लस x2 प्लस x3 भागिले 3, y is equal to y1 plus y2 y3 भागिले 3। ओके, अशा प्रकारे आपण लिहिलेले
आता काय करू आपण याच्यामध्ये व्हॅल्यूज पुटिंग व्हॅल्यूज इन अबोव इक्वेशन. इक्वेशन वी गेट जे हे इक्वेशन आहे ज्यात जर आपण त्यामध्ये व्हॅल्यू पुट केलं तर आपल्याला काय भेटेल. इथं आपण काय लिहिलं x इज इक्वल टू काय लिहिलं x इज इक्वल टू आणि x आपल्याला ऑलरेडी आहे x काय आहे -4 इज इक्वल टू सगळ्यांमध्ये पहिल्याचं बेरीज करायची -14 अधिक 3 अधिक x3 भागिले 3 कॉमन आपला y काय आहे -7 इज इक्वल टू -19 अधिक 5 नंतर अधिक y3 भागिले 3. अशा प्रकारे आलेले आपण काय सॉल्व्ह करूया. भागिले ते गुणिले 3 नाही -14 प्लस 3 यांची वजाबाकी केली 14 तून 3 गेले 11 -11 अधिक x3 3 चौक 12 -12. ठीक आहे. मग x3 इज इक्वल टू -11 तिकडे नंतर अधिक 11 11 वजा 12 x3 काय आलं आपलं -1. ठीक आहे. इथं आपलं x कोऑर्डिनेट आलं. y कोऑर्डिनेट काढू. y कोऑर्डिनेट कसं काढणार आपण इथं 15 -19 अधिक 5 19 मधून 5 गेले किती राहतील -14 काय राहणार -14 अधिक y3 भागिले 3 ते गुणिले 3 3 7 21 -21 y3 इज इक्वल टू वजा इथं वजा 14 इकडे आलं तर अधिक 14 वजा 21 इथं काय राहणार -7 y3 इज इक्वल टू -7. ओके. आपल्याकडे इथं काय आली x3 आणि y3 ची व्हॅल्यू आली. मग इथं थोडस एक लाईन ऍड करू आपण. इथं आपण ट्रायंगल सुद्धा घेतला ना मेन्शन नाही केलं आपण त्याचं की तुम्ही ट्रायंगल घेतलेला आहे. इथं पण काय लिहिणार मी इन ट्रायंगल ABC बस. ठीक इथं आहे ऑलरेडी पण तरी आपण लिहिलं बस एवढंच लिहायचं होतं. इथं आन्सर लिहिणार आपण. इथं आन्सर काय लिहिणार we get the coordinates of point काय म्हणणार आपण C in triangle ABC. Here we get the coordinates of point C in triangle ABC and इथं आपण काय लिहिणार C -1, -7 याला अंडरलाईन करायची. ओके. अशा प्रकारे आपले आन्सर आले. ठीक आहे. जर समजा तुम्ही इथं अजून एक छोटीशी लाईन अजून ऍड केली तरी चालेल. कोणती लाईन बघा C x3 y3 is equal to -1, -7. ओके. हे झालं आता परफेक्ट. अशा प्रकारे तुम्ही लिहिलं तुम्हाला नक्कीच पैकीच्या पैकी मार्क भेटून जाईल. ओके. अशा प्रकारे आपण 8वा क्वेश्चन सॉल्व्ह केला. 9वा क्वेश्चन सॉल्व्ह करू. 9वा क्वेश्चन काय दिलं ते बघू. 9वा क्वेश्चन काय दिलं की ABC हे coordinates are the coordinates of vertices of triangle whose center is G. एवढं असं दिलेलं आहे. याची आणि K ची व्हॅल्यू काढायची. ठीक आहे. मग इथं आपण लिहिलं सोल्युशन. इथं ट्रायंगल दिलं आपल्याला ABC ते काढणार आपण ABC म्हणजे सेंट्रॉइड आहे त्याला आपण काय म्हणतात असं G. ओके. मग इथं जो इथं लिहिलं लेट्स अज्यूम असं लिहा इन ट्रायंगल ABC let's assume from above data वरचा जो डाटा दिलेला आहे याच्यावर काय अजून करतो आपण A h, -6
इज इक्वल टू काय घेणार आपण x1 y1 त्यानंतर b काय घेणार आपण 2,3 इज इक्वल टू काय x2 y2 त्यानंतर c -6 k इज इक्वल टू x3 y3 ठीक आहे. आणि त्यानंतर आपलं जी जो कोऑर्डिनेट आहे 1,5 कोऑर्डिनेट दिलेले त्याला आपण म्हणतो x, y. ओके बस. मग इथे आपण काय म्हणणार की टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ कशाची व्हॅल्यू म्हणतो आपण h and k थोडं अंडर हे करतो मी. ठीक आहे थोडस डार्क करायचं एवढं दिसलं पाहिजे की याच्यात के येत आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ h and k फ्रॉम सेंटर कुठला आहे आपला G from center G किंवा by using center G center formula काय देणार x is equal to x1 plus x2 अधिक x3 भागिले 3 y equal to y1 plus y2 plus y3 भागिले 3. ओके असं प्रकारे आपण लिहू. ठीक आहे याच्यामध्ये व्हॅल्यूज टाकू. पुटिंग व्हॅल्यूज in above equation we get आपल्याला काय भेटतं इथं x काय आपल्या इथं 1 इज इक्वल टू तिघांची बेरीज करायची h अधिक 2 वजा 6 भागिले 3 आणि इकडे 5 इज इक्वल टू इथं बघायला पण आपल्याला सोपं पडते मग त्यासाठी असं लिहिलं जातं -6 अधिक 3 अधिक k भागिले 3. ओके इकडे जी मानली तिकडे पण गेली 3 2 -6 काय येणार आहे -4 इथं सिनापाशी 15 वजा 6 अधिक 3 काय येणार आहे -3 अधिक k. इथे h ची व्हॅल्यू काढायची h इज इक्वल टू -4 इकडे गेल्यानंतर +4 h इज इक्वल टू 3 आणि 4 7 h ची व्हॅल्यू काय आली 7 इथं k ची व्हॅल्यू काय आली -3 इकडे गेल्यानंतर अधिक 3. ओके अशा प्रकारे आपले h आणि k दोन्ही व्हॅल्यू आपली आहे. इथे आपण लिहिणार आन्सर आपण डायरेक्ट here we get the values of h and k as star. So here we get the values of example here we get the values of इथं तुम्ही एक छोटासा आकडा टाकू शकता 1 h is equal to 7 दुसरा k is equal to 8. अशा प्रकारे लिहिलं तरी चालेल. तर डायरेक्टली तुम्ही लिहिली व्हॅल्यूज ऑफ h is equal to 7 and k is equal to 8 असं लिहिलं तरी चालेल. तसं लिहिलं छान वाटतं. ओके आपला 9वा क्वेश्चन झाला. नेक्स्ट क्वेश्चन बघू लगेच. 10वा क्वेश्चन फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स ऑफ ट्रायसेक्शन ऑफ लाइन सेगमेंट AB विथ A and B. म्हणजे ट्रायसेक्शन म्हणजे काय ही एक सेगमेंट आहे ते ट्राय म्हणजे काय असतात बायसेक्शन. आता बघा याच्यामध्ये काय असतात एक असतं मोनो म्हणजे एक सेक्शन म्हणजे एकच आकार रेषाखंड असतो. त्यानंतर बाय असतो म्हणजे बाय सेक्शन म्हणजे काय झालं याचे 2 तुकडे केले. नंतर ट्राय म्हणजे याचे काय होतात असे 3 तुकडे केले जातात. नंतर आय थिंक नेक्स्ट क्वेश्चन काय आपला की 4 इक्वल पार्ट्स
ठीक आहे, इथं क्वाड्रा म्हणतात त्याला. काय म्हणतात? क्वाड्रा. क्वाड्रा म्हणजे 4 सेक्शन असतात. क्वाड्रा तुम्हाला आहे नाही तर आपल्याला दिलेले आहे. ते ट्राय सेक्शन दिलेले आहे आपल्याला. काय दिलेलं आहे? असे ट्राय सेक्शन म्हणजे कसे? असे 3 समान तुकडे केलेले. काय? 3 समान तुकडे केलेले. म्हणजे ह्याची लेंथ इज इक्वल ह्याची लेंथ इज इक्वल त्याची लेंथ असं आपल्याला दिलेलं आहे. मग आपल्याला काय दिलंय? ए दिलेलं आहे, बी दिलेलं आहे. काय लिहिणार? 2,7. बी काय लिहिणार? -4, -8. ओके, ए आणि बी ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे. मग आपल्याला काय करावं लागेल? इथं याला आपण नाव देऊ. काय देऊ आपण? याला नाव देऊ क्यू, पी आणि याला क्यू. ठीक आहे. मग काढायची एक मेथड काय? सेक्शन फॉर्म्युला 1:2 रेशो बनेल. मग त्या रेशोनं काढू. नंतर क्यू काढताना 2:1 रेशो केला तरी पण निघेल. पण तिथे आपण एक ट्रिक वापरू. काय करू की दोन्ही पैकी एक आपल्याला काय काढावं लागेल? जो सेक्शन फॉर्म्युला त्याने काढावं लागेल. समजा 1:2 रेशो केला त्याने आपल्याला पी भेटेल. पण क्यू च्या वेळी आपण काय करू की क्यू जो आहे तो पी आणि बी ह्याचा काय मिड पॉइंट आहे म्हटल्यानंतर आपण काय करू शकतो? इथे या दोघांमध्ये काय करू आपण? मिड पॉइंट फॉर्म्युला वापरू. त्याने आपलं लवकर होतं. ठीक आहे. पुन्हा सेक्शन फॉर्म्युलाचं किचकट गणित बनण्यापेक्षा आपण काय करू? इथे मिड पॉइंट फॉर्म्युला. पण पी काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? सेक्शन फॉर्म्युला वापरावा लागेल. इथे आपण लिहिणार सोल्युशन. इथं घेऊ आपण लेट्स assume from above data as वरचा जो डाटा आहे त्यातून आपण अज्युम करू. काय अज्युम करतोय आपण? a 2,6 इज इक्वल टू x1 y1 p इथं डायरेक्टली x2 y2 q x3 y3 आणि b हा काय -4, -8 याला म्हणू आपण x4 y4. ओके. याच्यामध्ये टू फाइंड ना इथे एक छोटा स्टार होतो ना टू फाइंड coordinates of point P by using section formula. ठीक आहे. बाय युजिंग सेक्शन फॉर्म्युला आपण काय करणार? वी नो द सेक्शन फॉर्म्युला. मला सेक्शन फॉर्म्युला माहिती आहे. कुठला सेक्शन फॉर्म्युला माहिती आहे? x इज इक्वल टू mx2 अधिक nx1 भागिले m अधिक n y is equal to my2 अधिक ny1 भागिले m अधिक n. ओके. हा काय आला मला? सेक्शन फॉर्म्युला. सेक्शन फॉर्म्युला आपल्या लक्षात येत असेल. याच्यामध्ये काय करू आपण? व्हॅल्यूज पुट करू. पुटिंग व्हॅल्यूज इन आवर इक्वेशन. बिगेट आपल्याला काय भेटतं? इथं x काढायचं आपल्याला. इथं आपण थोडंसं चेंज करावं लागेल. p काढतोय ना आपण. इथं काय येणार? x2 आणि y2 आणि इथं फॉर्म्युल्यामध्ये पण काय येणार आहे? x4 येईल. x4 दोनच्या जागी 4 येईल. राहिलं आपलं फॉर्म्युला आपण असं देत आहे. थोडंसं आपल्या लक्षात यायला पाहिजे. ठीक आहे. आणि हे वापरून आपण ते काढतो. याच्यामध्ये इथं आपण लिहू इथं कसं देअर m is to n is equal to 1:2. इथे लिहिलंच नाही आपण m is to n काय 1:2 असणार. ठीक आहे. इथं m ची व्हॅल्यू 1 आणि जो n आहे त्याची काय येणार आहे 2. आपण p ची व्हॅल्यू काढतो. म्हणजे x2 याची कोऑर्डिनेट p चे काढतो. x2 इज इक्वल टू काय करणार? a चा वापरतो आपण x1 y1 आणि x4 म्हणजे इथं
सर्वात पहिल्यांदा एम काय आपला 1 प्लस 2 म्हणजे 1 गुणिले x4 म्हणजे -4 अधिक 2 गुणिले 2 x2 इज इक्वल टू -4 2 दुनी 4 भागिले 4 तर 4 गेले 0 x2 काय आला आपला 0 हे इथं y2 काय येणार आपला y2 मध्ये व्हॅल्यू पुट करू आपण 1 गुणिले पहिल्यांदा काय लिहिणार y4 काय -1 अधिक 2 गुणिले 7 काय येणार भागिले 3 वजा 7 दुने 14 ठीक आहे 14 तून 8 गेले इकडे आले 6 भागिले 3 दुने 6 y2 काय आला आपला 2 ठीक आहे इथं आपण डायरेक्ट लिहू p काय लिहिणार p x2 y2 इज इक्वल टू 0,2 ठीक आहे आता इथं एक छोटस मी इकडच्या साईडला लिहितो आपल्या जागा कमी कमी त्याच पानावर बसवायचं म्हटलं तर ठीक आहे मग याच्यामध्ये आपण इकडे काय नाव आता इथं आपण काय काढला की सेक्शन फॉर्म्युला पी काढला आता काय काढायचं क्यू नाव स्टार काढू टू फाइंड मिड पॉइंट आता मिड पॉइंट क्यू ऑफ सेगमेंट कुठला पीबी ये जो फॉर्मूला बी नो द मिड पॉइंट फॉर्मूला मला काय मिड पॉइंट फॉर्म्युला माहिती काय माहिती आहे मिड पॉइंट फॉर्म्युला लिहिणार नाही आता मिड पॉइंट म्हणतो आपण कशाचा पी चा क्यू चा क्यू काय येणार x3 इज इक्वल टू काय लिहिणार आपण p आणि b p काय x2 आणि b काय x4 म्हणजे x2 अधिक x4 भागिले 2 y3 इज इक्वल टू y2 अधिक y4 भागिले 2 ओके मग x2 अधिक x4 काय आता x2 आपण काढला x2 काय आला 0 अधिक x4 काय -4 हे कॉन्सेप्ट -4 ठीक आहे इथं y2 काय आला आपला 2 अधिक y4 काय आपला -8 भागिले अशा प्रकारे आपण लिहिलं ठीक आहे -4 भागिले 2 इथं 2 -8 म्हणजेच काय येणार आहे -6 भागिले 2 2 दुने 4 -2 x3 नंतर y3 इज इक्वल टू 2 3 6 -3 ओके अशा प्रकारे आपल्याला इथं आपण लिहू q x3 y3 इज इक्वल टू -2 -3 ओके सगळे कोऑर्डिनेट्स आपल्याकडे सगळे मिळाले आहेत इथं आपल्याला काय सांगितलं फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट्स ऑफ ट्रायसेक्शन इथं आपण याचा आन्सर here we get the coordinates of कशाचे coordinates भेटतात coordinates of trisection of segment of line segment AB as जे लाईन AB आहे सेगमेंट AB चे ट्रायसेक्शन जे आहे ते काय भेटले आपल्याला P आणि Q म्हणजे P 0,2 and Q -2,-3 respectively ला अंडरलाइन करायचं मस्त ठीक आहे
ओके, अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह केला. ओके, अशा तुम्हाला लक्षात आलं असेल. नेक्स्ट क्वेश्चन फायनल या प्रॅक्टिस सेट मध्ये शेवटचा 11वा क्वेश्चन. काय दिलं आपल्याला? ए आणि बी दिलेला आहे. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट व्हिच डिवाइड लाइन सेगमेंट AB into 4 इक्वल पार्ट्स. 4 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड होतो. म्हणजे काय? डायग्राम काढू. ओके, 1 2 3 4 4 समान तुकडे काढतोय. मग इथं खूप इझी सरळ पर्यंत बघा. आपल्याकडे काय ए बी एक वेळ तो ट्रायसेक्शनचा जो गणित आहे, ट्रायसेक्शनचं जे एक्झाम्पल आहे ते एक वेळ अवघड आहे. हे खूप सोपं आहे. सरळ पर्यंत याला आपण नाव काय दिले? ह्याला P Q R. ठीक आहे. सरळ पहिल्यांदा Q जो आहे तो B आणि A. AB चा काय मिड पॉइंट आहे. मिड पॉइंटने Q काढायचा. Q आल्यानंतर A आणि Q याचा मिड पॉइंट P आहे. तो मिड पॉइंट वरून P काढायचा. म्हणजे या दोघांचे मिड पॉइंट R आहे, याचा मिड पॉइंट काढायचा. इझिली आपले मिड पॉइंट सगळे निघेल. इथं सेक्शन फॉर्म्युला वापरायची काही गरज नाही. सेक्शन फॉर्म्युला थोडं किचकट होतं. याच्यापेक्षा मिड पॉइंट फॉर्म्युला एकदम इझी. मिड पॉइंट फॉर्म्युला मध्ये काय x1 अधिक x2 भागिले 2 एवढं करून टाकू शकता. ठीक आहे. मग इथं आपण लिहू सोल्युशन. ठीक आहे. इथं लेट्स अज्युम इथं अजून जरा छान प्रकारे अजून देतो. मागचं मी थोडंसं मीडियम मध्ये दिलं, एकदम बेस्ट क्वालिटीचं देतो. एकदम छान प्रकारे लिहिणार कसं. लेट्स अज्युम पॉइंट्स let's assume points P, Q, R which divides segment कुठला AB in 4 equal parts. ठीक आहे. इथे काय म्हटलं आपण की लेट्स अज्युम पॉइंट्स PQR. जे पॉइंट्स PQR आहेत ते आपण असे अज्युम करू व्हिच डिवाइड, जे काय करतात AB ला जो सेगमेंट AB आहे त्याला 4 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करतात. इथे आपण लिहिणार वेअर जिथं काय आपण A लिहिणार. A काय आपला -14, -10 इज इक्वल काय लिहिणार इथं x1 y. नंतर P Q नंतर R नंतर B. B काय दिलं आपल्याला 6, -2 x2 y, x3 y, x4 y, x5 y. ओके. ठीक. तो इथं टू फाइंड इथं पहिला स्टार टाकायचा. आपल्याला पहिल्यांदा काय करायचं Q पासून टू फाइंड मिड पॉइंट Q ऑफ सेगमेंट AB. जो Q आहे तो AB चं काय मिड पॉइंट आहे. we know midpoint midpoint फॉर्म्युला. आपण midpoint फॉर्म्युला माहिती आहे. काय माहिती आहे? x इज इक्वल टू इथं आता आपण Q काढतोय ना. Q म्हटल्यानंतर पहिल्या आणि शेवटचा A आणि शेवटचं काय x1 आणि x5. x1 अधिक x5 भागिले 2 y इज इक्वल टू y1 प्लस y5 भागिले 2. आणि इथं Q निघतोय. Q ला कुठला 3 आहे. इथं 3 ते. ओके. आता एकदाच फॉर्म्युला लिहिणार आपण. आता याच्या पुढे नाही लिहिणार. कारण आपण इथं ऑलरेडी लिहिलेलं आहे. आपल्या मिड पॉइंट फॉर्म्युला माहिती आहे. आपण सांगितलं आपल्याला मिड पॉइंट फॉर्म्युला माहिती आहे. पुढे लिहायची गरज नाही. इथं आपण काय लिहिणार इथं कसं लिहिणार आपण पुटिंग व्हॅल्यू in above equation वरचं जे हे इक्वेशन आहे याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज पुट केली. डी गेट आपल्याला काय भेटतं x3 काढतोय ना आपण. पहिल्या शेवटचे किती -14
अधिक 6 भागिले 2 y3 आपण आडवं सोडवा. ठीक आहे, इथं काय y ची बेरीज वजा 10, इथं वजा 2 भागिले 2. काय करायची बेरीज x1 अधिक x2 भागिले 2 असतं, -14 प्लस 6 भागिले 2 आणि -10 -2 भागिले 2. 14 तून 6 गेले किती राहणार 8 -8 भागिले 2 2 -4. इथं वजा 12 10 2 12 भागिले 2 12 -6. ठीक आहे, मग इथं आपण काय लिहिणार की इथं आपण कोऑर्डिनेट क्यू काढत होतो. क्यू इथं लिहिणार x3, y3 इज इक्वल टू -4, -6. एकदा अशी अंडरलाईन करून टाका. ठीक आहे, मग त्याच्यानंतर नाव टू फाइंड मिड पॉइंट P असं लिहू आपण. इथे लास्ट इथे एका खाली एक लिहित जाऊ. टू फाइंड मिड पॉइंट P पण मिड पॉइंट आहे. ऑफ सेगमेंट कुठला AQ. ठीक आहे, इथं आपण डायरेक्ट आता व्हॅल्यूज टाकणार. ठीक आहे, इथं P जो आहे P चा काय येणार आहे x2 इज इक्वल टू. इथं आपण काय करू डायरेक्ट व्हॅल्यू लिहिलं चालेल तर डायरेक्ट फॉर्म्युला लिहू. जर आपण फॉर्म्युला थोडंसं छान वाटेल. इथं जर आपण फॉर्म्युला लिहिला तर आपण थोडं पुढे सॉल्व्ह करताना शॉर्टकट मारायचं. म्हणजे x2 काढतोय आपण, म्हणजे x1 अधिक x3 भागिले 2 आणि इथे y2 काढतोय आपण, काय येणार आहे y1 प्लस y3 भागिले 2. ठीक आहे, x1 काय येणार आहे -14, x3 काय येणार आहे x3 आपण इथं काढलं, x3 काय आला आपला -4 भागिले 2. 14 आणि 4 18 असतं, 18 भागिले 2 92 18 मायनस नाही. इथं y1 जो y1 आहे तो काय आला -10 आणि जो y3 आहे आला -6 भागिले 2. 10 16 2 8 16. इथं आपण लिहिणार आता इथे कुठला काढला आपण P. ठीक आहे, काय काढला P कुठला x2 y2 इज इक्वल टू -9 -8. ठीक आहे, अशा प्रकारे आपण काढलं. आता काय करायचं फायनल. इथे एक स्टार असतो, इथं लक्षात आलं पाहिजे इथं नवीन पॉईंट चालू. इथं पुढचा स्टार नेक्स्ट स्टार लास्ट. याच्यामध्ये आपण काय करतो आता R टू फाइंड मिड पॉइंट. कुठला मिड पॉइंट काढतोय R ऑफ सेगमेंट. कुठला R काढतोय QB चा. काय QB चा काय येतो मिड पॉइंट आहे. इथं आपण काय करणार, इथं डायरेक्ट आपण लिहिलं तरी चालेल किंवा इथं आपण एक लाईन टाकू शकतो. वी नो फॉर्म्युला फ्रॉम इक्वेशन, इथं एक टाकू. ठीक आहे, इथं तुम्ही छोटस अपग्रेड करू. वी नो फॉर्म्युला मिड पॉइंट फॉर्म्युला. From equation 1 बस इथं आपण लिहिलं V नो पुन्हा V नो मिड पॉइंट फॉर्म्युला from equation 1. इथं पण काय लिहिलं इक्वेशन 1. इथं आपण डायरेक्ट कुठला काढतोय आपण R काढतोय. R चं काय कोऑर्डिनेट x4 इज इक्वल टू काय येणार आहे x3 आणि x5. x3 आणि x5 भागिले 2 आणि जो y4 आहे इज इक्वल टू काय येणार आहे y3 अधिक y5 भागिले 2. ठीक आहे, तर x3 काय आला आपल्या इथं Q मधून x3 आला. x3 काय आला -4
एक साथ दोन लिहून टाकू. y3 काय -6. ठीक आहे. आता y5 जो y5 आहे तो काय आला 6, -2 +6 आणि -2 भागिले 2. मग x4 इक्वल काय झालं 6 तून 4 गेले 2, 2 एके 2. x ची व्हॅल्यू काय आली 1. नंतर y4 इक्वल काय 6 2 8 2 -4. ठीक आहे. आपले x आणि x4 आणि y4 ची व्हॅल्यू घेऊन घेऊ. इथं आपण काय लिहिणार आन्सर काय भेटलं आपल्याला x4 y4 हे आपण लिहिणार. इथं एक खूप असं लिहिलं इथं आपण r चे दिलं नाही तर आपल्याला r पॉईंट दिला r x4 y4 हे दिलं 1 -4. ओके. मग आता आन्सर देऊ आपण. Here we get the काय सांगितलं आपल्याला find the coordinates of points. Here we get the coordinates of points which divides the segment AB in 4 equal parts as इथं आकडा टाकून लिहायचा. कारण कसं आहे इथं आपण भरपूर डाटा लिहिलेला लिहिताना कसं केलं आपण 1 2 3 मध्ये पहिला आपण काय काढलं इथं P काढला. P काय आला त्यानंतर दुसरा आला आपला Q तिसरा आला R. ठीक आहे. P काय आला आपल्या इथं P इथं आलेला -9, -8 -9, -8. त्यानंतर Q इथं आला -4, -6. Q काय आला -4, -6 आणि लास्टचा जो R आहे तो काय आला 1, -4. ठीक. अशा प्रकारे आपण सगळ्याचे जे काय काढले सगळे पॉइंट्स काढले कोऑर्डिनेट्स काढले. एबीचे जर आपण 4 इक्वल पार्ट्स केले तर प्रत्येक जे 3 पॉइंट्स आहेत जे ते 4 तुकडे करतात. हे कसं असतं की तुम्ही एकदा कट मारलं समजा तुझ्याकडे एक दोरी आहे एकदा कट मारलं तर 2 तुकडे होतात. 2 तुकडे दोनदा कट मारलं तर 3 तुकडे होतात. म्हणजे तुम्हाला जेवढे पार्ट्स करायचे त्यापेक्षा 1 ने कमी तुम्हाला काय करावं लागेल ते जे पॉइंट्स लागतील तेवढ्या वेळा कट करावे लागेल. ठीक आहे. 12 क्वेश्चन बघू. इथे दिलाय आपल्याला की ए दिलाय बी दिलाय आर गिवन. ठीक आहे. ए बी दिलेला आहे. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स. आपल्याला पॉइंट्स काढायचे की फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट विच डिवाइड सेगमेंट AB. जो सेगमेंट AB आहे त्याचे 5 इक्वल पार्ट्स करणार आहे अशा सगळ्या पॉइंट्सचं कोऑर्डिनेट्स काढायचे. मग आपल्याला ए दिलाय म्हणजे ए असणार आहे बी असणार आहे त्याचे इक्वल पार्ट्स मध्ये करणार आहे 1 2 3 4 5. किती झाले आपले 5 पॉइंट झाले आणि ते सगळे काढायचे. काय करणार आपण P Q R आणि S हे काढायचं. कसं काढणार आपण याच्यामध्ये काढायला आपलं सेक्शन फॉर्म्युला वापरावा लागेल. पण त्यामध्ये आपण थोडंसं एका ठिकाणी शॉर्टकट मारू. काय मारू की सेक्शन फॉर्म्युला वापरून आपण Q काढू नंतर R काढू. सेक्शन फॉर्म्युला वापरून Q आणि R काढायचा आणि मिड पॉइंट वापरून P आणि S काढू. ठीक आहे. मिड पॉइंट फॉर्म्युला नेहमी इझी आहे. सेक्शन फॉर्म्युला थोडासा किचकट जातो. अवघड नाहीये एवढं पण कसं सॉल्व्ह करायला सोपं पडलं पाहिजे आपल्या लक्षात राहिलं पाहिजे. ठीक. इथं आपण काय करतो एक नवीन मेथड मी तुम्हाला देतो. जेव्हा तुम्हाला एखादा फॉर्म्युला सारखा वापरायचा असतो तेव्हा आपण काय करणार प्रत्येक वेळी आपण लिहायची गरज आहे. मग इथं आपण काय लिहिणार कसं लिहायचं सांगतो. इथं लेट्स अज्युम points P, Q, R and S which divides segment AB into 5 equal parts.
5 congruent parts. Where, ठीक आहे, where आपण काय लिहिलं, ए आहे आपल्याकडे, ए काय दिलं आपल्याला 20,10, बी नाही, सी नाही, डी नाही, डी नाही, आपण PQR लिहिलं, सॉरी, P Q R S, यस नाही, डायरेक्ट आपल्याकडे बी आहे. बी किती दिले आपल्याला, 0,20. ठीक आहे, याला आपण मानणार x1 y1 x2 y2 x3 y3 x4 y4 x5 y5 x6 y6 एवढं सगळं बनणार. ठीक आहे, पण एवढ्या सगळ्यामध्ये आपण काय करणार, सर्वात पहिल्यांदा हिअर इथं आपण काय म्हणतात, इथं आपल्याला दोन फॉर्म्युले वापरावे लागतील, कुठला सेक्शन फॉर्म्युला आणि दुसरा असणारा कुठला मिड पॉइंट फॉर्म्युला. आता इथं आपल्याला दोन पानावर तयार झाले. टू फाइंड these coordinate, हे जे कोऑर्डिनेट आहेत ते काढायचे असतील, we need to use section formula and midpoint formula. ठीक आहे, हे करायला आपल्याला काय लागेल, सेक्शन फॉर्म्युला वापरावा लागेल आणि मिड पॉइंट फॉर्म्युला वापरावा लागेल. इथं काय म्हणणार, वी नो सेक्शन फॉर्म्युला, x is equal to nx2 nx1 भागिले m/n, y is equal to m/2 n/y1 भागिले m/n. ओके, आपल्याला सेक्शन फॉर्म्युला माहिती आहे. इथं आपण काय करणार, वी नो द मिड पॉइंट फॉर्म्युला, याला इक्वेशन 1 टाका. आपण काय म्हणणार आहे, प्रत्येक ठिकाणी आपण पुढे जेव्हा वापरण्यात आले ना, वी नो द सेक्शन फॉर्म्युला फ्रॉम इक्वेशन 1 किंवा डायरेक्ट लिहिलं तर फ्रॉम इक्वेशन 1 लिहिलं तरी चालेल. वी नो द मिड पॉइंट फॉर्म्युला काय लिहिणार आपण इथं, मिड पॉइंट फॉर्म्युला इथं लिहिणार आपण x is equal to x1 plus x2 भागिले 2, y is equal to y1 plus y2 भागिले 2. ओके, आपल्याला x1 x2 माहिती आहे, y1 y2. ठीक आहे, याच्यावरून आपण काय म्हणणार की जर आपण x काढायचं असेल x1 plus x2 भागिले 2, y काढायचं असेल y1 plus y2 भागिले 2. हे इक्वेशन नंबर 2 टाकायचं. काय करायचं, इक्वेशन नंबर 2 टाकायचं. ओके, बस आपल्या सेक्शन फॉर्म्युला माहिती आहे, मिड पॉइंट फॉर्म्युला ना. आता आपण काय म्हणणार, टू फाइंड किंवा इथं आपण काढू, इथं पहिल्यांदा स्टार, तो एक आकडा टाकू. मी स्टार काढला तरी चालेल, आपण एक आकडा काढू. पण आपल्याला काय ते 4 काढायचे, 4 स्टार काढल्यावर आपण काय करू, 4 पॉइंट्स देऊ, 4 आकडे देऊ. टू फाइंड आपण इथं कोऑर्डिनेट लिहिण्याऐवजी डायरेक्ट लिहू, फाइंड q which bisects segment q काढायचा आहे. तो काय करतो, AB ला बायसेक्ट सेगमेंट AB in the ratio काय लिहिणार आपण, 2:3. ठीक आहे, इज इक्वल टू आपण लिहू m/n. 2:3 मध्ये काय करतो, तो डिवाइड करतो, तो आपण काढू. कसं, आपण लिहिणार फ्रॉम इथे आपण वी नो द फॉर्म्युला
इक्वेशन 1 मधून आपल्याला तो फॉर्म्युला माहिती आहे. कसं लिहिणार, x इज इक्वल टू, ठीक आहे, छान प्रकारे आपण लिहितो. हा क्वेश्चन थोडा लेंदी होणार आहे, मोठा होणार आहे, लिहित जाऊ. ठीक आहे, इथं आपल्याला x काढायचा आहे की आपण q काढतोय. q चा कोऑर्डिनेट काय x3 आहे, म्हणजे x3 येणार. x3 इज इक्वल टू काय लिहिणार, छेदामध्ये पहिल्यांदा 2:2 अधिक 3. 2 अधिक 3 काढायचं, कारण पहिल्यांदा आपल्याला m घ्यायचं असतो. 2 गुणिले, ठीक आहे, इथं q काढतोय आपण, बरोबर, q काढतोय. इथं b चा कोऑर्डिनेट घेणार, म्हणजे काय घेणार, b चा कोऑर्डिनेट 0, 2 गुणिले 0 अधिक 3 गुणिले a चा कोऑर्डिनेट देणार 20. ठीक आहे, मग x3 इज इक्वल टू इज इक्वल टू त्यांना 0, 20×3 60, 20×3 किती 60, इथे लिहिणार 60 भागिले 3 5, 12×5 60. x ची व्हॅल्यू मिळाली, x3 मिळालं. तर सेम प्रकारे y3 इज इक्वल टू 2 गुणिले काय लिहिणार, पहिल्याचा 2 गुणिले 20 अधिक 3 गुणिले आपण हा घेणार 20 जातात, 20 येतात 10 भागिले 2 अधिक 3 काय ना, 20 गुणिले 40, 10×3 भागिले, ठीक आहे, 20 गुणिले 40 अधिक 10×3 30, 40 अधिक 30 भागिले 5, 40 आणि 30 किती येणार, 70, 70 भागिले 5, 5 एके 5 राहिले 2, 30 5 24, 14 पंचे 70 असं लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, मग आपण लिहिणार q कोऑर्डिनेट, q भेटला आपल्याला. q चे कोऑर्डिनेट काय, x3 y3 इज इक्वल टू 12,14. याला अंडरलाईन करायची, आपल्याला q भेटला. ते तो पुढे काय म्हणणार, दुसरा आकडा टाकायचा टू फाइंड. ठीक आहे, आता कुठला काढायचा आपल्याला, r, टू फाइंड r which bisects segment AB in the ratio 2:3 च्या जागी 3:2 is equal to m/n. We know the section फॉर्म्युला टाकून तर तुम्ही सेक्शन फॉर्म्युला लिहिलं तरी चालेल. इथं राहून गेलं तर ते आपण we know the section formula from equation 1. ठीक आहे, तर इथे लिहिणार आपण की आपल्याला काय काढायचं आहे, r काढायचं आहे. r चे कोऑर्डिनेट्स काय येणार, x4 येणार आहे. मी तर आपण लिहिणार x4 is equal to x4 is equal to पहिल्यांदा m/m 3 अधिक 2. ठीक आहे, सॉल्व करायचं सोपं पडतं. 3 गुणिले अधिक 2 गुणिले. ठीक आहे, आपण कशाचे घेतो, a b चे कोऑर्डिनेट घेणार. पहिल्यांदा b चे घेणार 0. ठीक आहे, नंतर a चे 20. इथं जर तुमच्या लक्षात आलं असेल तर आपण इथलंच घेतो गोष्टी. फक्त 2 आणि 3 च्या जागी काय 3 आणि 2 करायचं. 0, 20 गुणे 40, 40 भागिले 5, 5 × 40. ठीक आहे, इथं y4 इज इक्वल, आता मी काय करणार आहे, वरचं पूर्णच घेणार आहे. 3 गुणिले 20 अधिक 2 गुणिले 10. ठीक आहे, काय झालं, 20 × 60, 60 10 गुणे 20 भागिले 3 2 6 2 8 83 भागिले 5 16 पंचे 80 असते. ठीक, मग इथं आपल्याला काय भेटला, q भेटला. आता r भेटला. इथं काय भेटलं आपल्याला, r काय आपला x4 y4 इज इक्वल टू 8,16. ठीक आहे, 8,16. ओके, अशा प्रकारे आहे. अशा प्रकारे आपण काय काढलं, q आणि r काढलं. आता आपल्याला काय काढायचं, p आणि s काढायचं. तो खूप इझी आहे. कसं काढणार आपण, मिड पॉईंट फॉर्म्युला. a आणि q माहिती, यांचे मिड पॉईंट p. नंतर r आणि p माहिती, त्याचे मिड पॉईंट s. ठीक आहे, इथं आपण काय लिहिणार, टू फाइंड
इथं तिसरा आकडा टाकला, चौथा आकडा टाकला, इथं चौथा आकडा टाकला, दुसरा झाला ना, किती झाला, दुसरा झाला, तिसरा आकडा टाकला. टू फाइंड मिड पॉइंट P which bisects segment bisects म्हणजे काय असतात की जे त्याचे दोन तुकडे करतो. मिड पॉइंट P which bisects segment काय लिहिणार आपण AQ काय लिहिणार AQ. तो AQ आणि AQ चा मिड पॉइंट काय आहे P. ठीक आहे. मग ए आणि क्यू चे कोऑर्डिनेट पाहिजे आपल्याला. ए काय आहे आपल्याकडे, ए आपण लिहून, ए काय आपलं 20 आणि 10, ए काय आपल्याकडे 20,10. नंतर क्यू काय आहे, क्यू जो आहे तो काय आला आपला 12,14, काय लिहिलं 12,14. याला आपण लिहिलेलं x1 y1 आणि ह्याला काय लिहिलं x3 आला सर, काय असेल x3, काय आला असं x3 y. हेच वापरा. इथं आपण काय लिहिलं, आणि जो P आहे त्याला काय लिहिलंय x2 y2. बी नो मिड पॉइंट फॉर्म्युला फ्रॉम इक्वेशन 2. इक्वेशन 2 आहे त्यावर मला काय मिड पॉइंट फॉर्म्युला माहिती, काय माहिती इथं आपण लिहिणार P चे x इज इक्वल टू काय ना मिड पॉइंट हे आणि हे याचा वापर, याचा P जो आहे P ची कोऑर्डिनेट काय असणार आहे 2 x2 x2 इज इक्वल टू x1 प्लस x3 भागिले 2. व्हॅल्यू टाकायची 20 अधिक 12 भागिले 2 किती येणार आहे 32 भागिले 2 16. सेम प्रकारे x2 y2 इज इक्वल टू y1 प्लस y3 भागिले 2 इज इक्वल टू 10 अधिक 14 भागिले 24 भागिले 2, 12 दुने 24 असते. इथं आपल्याला काय भेटलं P भेटला. P काय आहे x2 y2 इज इक्वल टू काय 16,12. ओके. सेम प्रकारे आपण लिहिलं 4 आकडा टू फाइंड इकडे घेऊ खाली मोठ्या गोष्टी आपण आता आपण P काढला. नंतर आता कुठला काढायचा आपल्याला, आता आपल्याला काढायचा यस कशावर काढायचा आजबीचा. काय करायचं आपल्याला यस काढायचं यस सेगमेंट आरबीचा. ठीक आहे. याच्यामध्ये फॉर्म्युले थोडे चेंज होणार. काय चेंज होते बरेच चेंज होते. यस कशाचे आर पण आता आर आणि बी चे कोऑर्डिनेट. आर जो आहे आर काय आला आपला 8,16. आर आपला आला 8,16. त्यानंतर जो बी आहे तो किती लागला 0,20. ठीक आहे. तर आपण काय दिलेलं आहे आय थिंक ह्याला 6 दिलेलं 6 आणि 4. 1 2 3 4. आरला 4 आणि बीला 6. ओके. आणि ह्याला काय करायचं आपण 5 दिलेलं. हे आपण लिहिणार x5 इज इक्वल टू x4 अधिक x6 भागिले 2. y5 इज इक्वल टू y4 अधिक y6 भागिले 2. ओके. मग x4 अधिक x6 करू. x4 काय येणार आहे 8 अधिक 0 भागिले 2 8 भागिले 2 दे
64 त्यानंतर 16×20 भागिले 2 काय लिहिणार 2×36 भागिले 2 18×36 ओके. मग इथं आपल्याला काय भेटला एस भेटला x5 y5 = 4,8. ओके. अशा प्रकारे आपल्याला काय भेटले सगळे कोऑर्डिनेट्स भेटले. हे फक्त आता एका ओळीत द्यायचे ते जागा काय देणार आपण एका ओळीत देऊ. ओके. इथं आपण काय लिहिणार आन्सर इथे एक डायग्राम काढू आपण. एक मोठी आपल्याकडे भरपूर जागा आहे त्याच्यामध्ये ए बी 1 2 3 4 1 2 3 4 5 5 तुकडे झालेले आहेत. त्याला नाव देऊ पी क्यू आर एस. त्याला पी काय भेटलं आपल्याला 16,12 तिथे एस भेटला आपल्याला 4,18. त्यानंतर आपल्याकडे ए आहे ए काय भेटलं 20,10 ठीक आहे. त्यानंतर क्यू भेटला क्यू आपल्याला काय भेटला 12,14. त्यानंतर आर आर काय भेटला आपल्याला 8,16 आणि बी जो काय भेटला आपल्याला 0,20 ठीक आहे. एकदा चेक करू आपण. ए काय 20,10 बी काय 0,20 ओके. नंतर पी क्यू पी आपल्याकडे क्यू आणि आर आहे. क्यू काय 12, 14 आणि 8, 16. पी काय क्यू 12, 14 क्यू 12, 14 बरोबर आहे. त्यानंतर जो आर आहे तो 8 आणि 16 आहे. आर काय 8 आणि 16 ओके. आणि त्यानंतर आपण या दोन्हीची व्हॅल्यू इथून काढलेल्या आहे. इथं आपण लिहिणार आन्सर. इथं आपण डायग्राम काढले तर कसं जरा अजून व्यवस्थितपणा दिसतो. जो चेक करणारा टीचर आहे त्याला अजून छान वाटतं बाबा हे सगळं दिलेलं आहे. ते लाईन वाचण्याविषयी डायग्राम मधून लक्षात येतं त्यांच्या ठीक आहे. आणि जर तुम्ही असे सायन्स केले इक्वल पार्ट्सचे तर ते अजून छान वाटतं. हे सगळे इक्वल पार्ट्स आहेत. मी काय लिहिलं की आहे here we get the coordinates. Here we get the coordinates of points. कुठला PQRS P, Q, R, S which divides segment AB A 5 equal parts shape as ठीक है as क्या लिखना चाहिए पहला अगर आपण लिहिला P 16,12 दूसरा आंकड़ा Q 12,14 नंतर R काय लिहिलं 8,16 आणि S काय झालं 4,18 ओके. अशा प्रकारे येणार ठीक आहे. इथं आपला एक्सरसाइज कंप्लीट झाला ठीक आहे. अशा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ठीक आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असता तर सबस्क्राईब करा. जर तुम्हाला कुठल्या अडीअडचणी असतील तर मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की कळवा. कॉमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला व्हिडिओ समजलेला आहे किंवा लाईक क्लिक असं वगैरे लिहिलं तरी चालेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा ठीक आहे. भेटू आपण पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.